त्यावर सोपा उपाय सुचवा. नारायण नारायण. तेच सांगला ते. आपण सर्व देवांना युद्धात आवाहन करून त्यांना जिंकून घ्या. सर्व देवांना आपले दास बनवले तर संपूर्ण त्रिभुवने आपल्या नावाचा जप होईल व या पृथ्वी जावं. हे नागराज लवकरच देवांवर स्वारी कर. नारायण नारायण. ठीक आहे ना. असं सुनिलक जाऊन सर्व राजाला दिवसामध्ये आणून बांधून तिथवर घेऊन येतो. या पायला या देशाचे सैन्य नारायण नारायण. तिथवर आला जात तर तुमचा गोड आवाजाने हा गणगोळ मंत्रमुग्ध करून द्या. नारायण 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 नारायण. या भुवरी या भुवरी हो या भुवरी मंगल करावे सद्गुरु शरणाची जावे हो सद्गुरु शरणाची जावे. हे मानवा सद्गुरु शरणाची जावे. महर्षी नारद एका बाजूला शेष नागात चेतावणी देत होते, दुसऱ्या बाजूला तो नारद त्या शेष नागास मार्गदर्शन करत होते. रसिक माय बाप हो रंगमंचावरती बघ नमो नारायण नमो नारायण नमो नारायण. वाजी वदावे सद्गुरु शरणाची जावे हो सद्गुरु शरणाची जावे. हे मानवा सद्गुरु शरणाची जावे. या त्रैलोक्यात आम्हाला अधिपती व्हायचं. या त्रिभुवनाचा मी राजा आहे राजा अशी बापट कल्पना मनाशी बाळगलेला तो गर्विष्ठ नाथ महर्षी नारदाच्या सांगण्यावरून बेहोश झाला. बघ रसिक जना घालून बेरा मानव धर्म साधे भ्रमरा. पुण्यकर्म करुणी आया संसारा परिणामी डोले नवका मोक्षाच्या द्वारा. जन्मा येऊने त्रैलोक्याचा मी अधिपती आहे. साधक व्हावे या विश्वाचा मी देव आहे अशी कल्पना मनाशी बाळगलेला असेल देवाला त्रास झाला. महर्षी नारद ते नागास उपदेश करू लागले. गर्विष्ठ तो शेष देवांना दिवसासाठी लंकारत होता. देवाचा राजा देवाच्याही लक्षात आलं की हा गर्विष्ठ नागांसमोर आपलंही शस्त्र चालणार. आरूढ झाला मायलो आरूढ झालेला माझा लाडका गणराज जो निर्गुण निराकार आहे सगुण रूपी भगवंताला दर्शन देणारा आद्य पूजेचा मानकरी लाडका गणराज देवांच्या हाके आले मायलो. गणेशावरती आक्रमण करून आला. बघ मायबाप रसिका गणेशावरती आक्रमण करून आला. त्या
विषारी नागानं सारा त्रैलोक्य विषमय करून सोडला. रसिक माय बाप हो, आपल्या सेवेसाठी एक नाविन्यपूर्ण विषय, एक नाविन्यपूर्ण कथानक प्रत्यक्ष रंगमंचावरती वाट शेष नागाचं गर्वहरण शशाला खेळ पाहून उचललं. आपलं शेवटचं शस्त्र 5 जणांचं उग्र रूप. शेषशाही आणि नारायण घेतलेला द्वापार युगातील 8वा अवतार आपले सवंगडी पेंढ्यान सुद्धा यांना घेऊन त्यांनी गवळणीचा रस्ता अटकाव करावा. सविनय सादर होत आहे शृंगारी नटखट प्रकट झाली. रासने पिवळा पितांबर धारण सुदर्शन गोकुला प्रकट झाला. त्रिकालानंतर 8वा वसुदेव देवकी पोटी जन्म घेतला. तो भगवान श्रीकृष्ण बोला कुंडली कर दे. 7 सुंदर करून गोकुलाने मथुरात आहेत. म्हणून आपण पेंद्या सुद्धा मला बोलून घ्या रे पेंद्या. अरे सुदामा परब्रह्म भगवान श्रीकृष्णाचा आदेश सोनियाची निरंजनी गोकुळे
उदळले मेघा आकाशी तव बिंदू पसरले दिलगती वार डोकराशी बोलल्या वेली पानाची सुंदर मोहकाशा ठिकाणी सुंदर मोहकाशा ठिकाणी अंबर दिवासरे मोठ्या अंबर दिवासरे गवळ्याच्या पोरी दुधाने भरल्या बाजार ना तर म्हटलं तुला घेऊन जावं आली ना केव्हा आली मी केव्हापासून थांबलेली आहे अगं बाई माझ्या घरातली कामं होतील तेव्हा मी बाहेर निघेन ना बाई तू कामं करते क्या बात है हे मावसाबाई चल बाई खाली आज मला तुझ्यावर शबाश क्या बात है माझ्या जिकम्या मालाला कसं गिरायक नाही भुलते माझ्या जिकम्या मालाला कसं गिरायक नाही भुलते साक झापूक झोपूक झापूक झोपूक घागरा घालतंय माझ्या चिकन्या मालाला कसं गिरायक नाही भुलते माझ्या चिकन्या मालाला कसं गिरायक नाही भुलते साक झापूक झोपूक झापूक झोपूक घागरा घालतंय इथे मुसमुसली जवानी घराची समाजाची नवनवी कहाणी घराची वडवडिलांची घराची वडवडिलांची तसं गावाला लावला या एकदम फुल झूम नाही ठेवायचं आहे ना मग मी आला आत्माचा हा काय म्हणतो खन्या काय 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 म्हणलं मेल्या बैल वाड्यात आला ना काय तो मागचे
क्या बात है क्या बात है